खुसखुशीत अशी आज आपण थंडी स्पेशल तुरीच्या दाण्याची कचुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे, 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले, धने, जिरे, बडीशेप घेतलेले आहे, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला इथे लागणार आहे. हे सगळं साहित्य आपल्याला कचुरी बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतरनं कढईमध्ये एक पळीभर तेल घालायचं, त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या इथे आपण घेतलेल्या आहे. आता इथे तुम्हाला सारण तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा तुरीचे दाणे तुम्ही किती घेतलेले त्यावरती सुद्धा तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुरीचे दाणे, मिरच्या, लसूण हे सगळं घेतले. हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, तेलामध्ये जरासं शिजवून घ्यायचं. नंतरनं धने, जिरे आणि बडीशेप ओबडधोबड असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. कच्चंच घ्यायचे, भाजायचं नाही. नंतरनं जे आपण तुरीचे दाणे ते तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे, ते आपल्याला गार झालं की मिक्सरला बारीक आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. जसं आपण मसाला वाटतो अगदी तसं वाटून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि मग बारीक वाटून घ्या. कढईमध्ये मोठी एक पळी तेल घालायचं आहे. त्यामध्ये जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे धन्यांचा तो घालायचा आहे. हळद, हिंग घाला. गरम मसाला यामध्ये आवर्जून घाला. थोडंसं लाल तिखट घाला तुम्हाला वाटलं तर तिखटसाठी. आणि नंतरनं आपल्याला केलेलं जे वाटण आहे तुरीच्या दाण्यांचं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि मीठ घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून साधारणतः 7-8 मिनटं वाफेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण फक्त तेलामध्येच तुरीचे दाणे परतून घेतलेले, शिजवून घेतलेले नाही आहे, म्हणून आपल्याला हे सारण शिजवून घ्यायचं. 5-6 मिनटानंतर लगेच ते शिजलं जातं, कारण आपण याची बारीक अशी पेस्ट केलेली आहे त्यामुळे. इथे सारण शिजलं गेलेलं आहे. एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवायचं आणि पूर्ण असं गार होऊन द्यायचं. तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊ. मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा किलो मी इथे मैदा घेतलेला आहे. एक छोटी वाटीभर आपल्याला बारीक रवा यामध्ये घालायचा आहे. चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे, ओवा घालायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये कच्चं तेल घालून हे सगळं पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घालून आपल्याला नेहमीचं आपण चपातीला जसं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं. थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं कचुरीचं. जास्त राट असं पीठ अजिबात मळू नका, म्हणजे काय होतं जरासं ती चांगली अशी फुलली जाते. पीठ आपल्या इथे मळून तयार झालेले. थोडा वेळ आपल्याला 10-15 मिनटं हे पीठ आपल्याला झाकून भिजायला ठेवायचं आहे. पीठ मळल्या लगेच करायला घेऊ नका. 15-20 मिनटं ते भिजायला ठेवा. तोपर्यंत आपण इथे सारण गार झालेले छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे लिंबाचे गोळे इथे बनवून घ्यायचे. तुम्हाला किती मोठे बनवायचे किंवा किती सारण भरून कचुरी मोठी करायची त्यानुसार तुम्ही सारणाचा गोळा इथे बनवून घेऊ शकता. त्यानंतर पिठं आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. छोटीशी लिंबाच्या आकाराचीच आपल्याला जेवढं आपण सारण घेतले तेवढेच आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक गोळा सारणाचा असा भरून छान असा उंडा बनवायचा आहे आणि हलक्या हाताने कडेने दाबून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला लाटण्याने जशी आपण पुरी लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे कडेने लाटून घ्यायची आहे आणि मग लाटायची. कचुरीची साईज जी असते ती थोडीशी अशी जाड असते, जास्त पातळ अजिबात करू नका, नाहीतर मग ती खूप अशी कडक होईल किंवा ती फुगणार नाही. थोडीशी अशी तिला कडा ज्या असतात त्या थोड्याशा अशा जाड ठेवा. त्याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा इथे बनवून घेणार आहे. अगदी तुम्ही हाताने सुद्धा या पद्धतीने दाबून घेऊ शकता. आता इथे कचुरी बनली की लगेच तळून घ्यायची. अशी बनवून उघडी ठेवू नका, नाहीतर लगेच पीठ असं सुकलं जातं आणि मग कचुरी अशी वातड होते. हलकंसं मंद तेल गरम करून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला ही कचुरी घालून घ्यायची. गॅससुद्धा आपल्याला
मिडियम ठेवायचा आहे. तेल जास्त कडक तापवायचं नाही कचोरी तळताना आणि गॅससुद्धा जास्त मोठा ठेवायचा नाही. बारीक मिडियम गॅसवरती आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची. कचोरी तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण आपल्याला तो पुरेसा द्यायचा असतो. त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे, कुठेही अशा बुडबुड्या आलेल्या नाही आहे, एकदम छान असा कलर आलेला आहे, खुसखुशीतपणा जाणवतो. इथे मी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची पुदिन्याची चटणी मी इथे नेहमीसारखीच बनवून घेतलेली. अशा पद्धतीने आज एकदम आपण नाश्त्यासाठी खुसखुशीत अशी तुरीच्या दाण्यांची कचोरी बनवून घेतलेली. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.